बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे धाराशिवमधून। इथे सक्तीने शेतकऱ्यांची वसुली करणाऱ्या बँक मॅनेजरवरती कारवाई करण्यात येणार आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या संचितपूर गावामध्ये 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा गेलेल्या आहेत। भाजपचे आमदार जगजितसिंग पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या की कोणत्याही प्रकारे सक्तीने वसुली करू नका, तगादा लावू नका। मात्र बँक मॅनेजरला एकदा सांगा किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा, असं आमदार जगजितसिंग पाटील यांनी आवाहन केलंय। आणि हा सगळा प्रकार एनडीटीव्ही मराठीने समोर आणला होता। धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शेतकरी बांधवांना नोटीस आल्या होत्या बँकाकडून कर्ज वसुलीच्या बाबतीमध्ये। तर याविषयी मला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या आठवड्यातच कलेक्टर एलडीएम यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही। उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणारं ते मिळावं, या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा। अशा मॅनेजरवरती सक्त कारवाई केली जाणार आहे, हे आपल्या माहितीसाठी। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडनं। ओमकार, खरं तर या सगळ्या बातमीचा पाठपुरावा तुम्ही केलेला होता आणि अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। सध्या जर पाहिलं तर आज सकाळपासूनच आपण ही संपूर्ण जी बातमी आहे ती समोर आणलेली आहे आणि या बातमीचा पाठपुरावा आपण करतोय सकाळपासूनच। एकंदरीत जर बघितलं सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात जे आहे ते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांची जे पिकं आहेत ती अजूनही पाण्याखाली आहेत। शेतकरी जो आहे तो मोठ्या संकटात सापडलेला आहे। अशातच सरकारकडून कुठेतरी मदत मिळावी अशी याचना शेतकरी करताना पाहायला मिळतात, मात्र असं होताना दिसत नाहीये। तर या उलट परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेली पाहायला मिळालेली आहे। धाराशिव जिल्ह्यात एक संचितपूर नावाचं गाव आहे, केवळ 300 अशी लोकसंख्या या गावामध्ये आहे आणि त्यापैकी 27 शेतकऱ्यांना बँकेकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। कर्जाची वसुली कुठतरी त्यांच्याकडून सक्तीनं कुठतरी केले जात असल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे। याच अनुषंगानं हा संपूर्ण प्रकार जो आहे तो एनडीटीव्ही मराठीनं गावात जाऊन उघडकीस आणलेला आहे आणि त्यानंतर आता प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी जे आहे ते खडबडून जागे झालेले पाहायला मिळत आहेत। सत्ताधारी असतील, विरोधक असतील, प्रत्येकाने यावर कुठतरी आता निषेध व्यक्त केलेला आहे। अशा पद्धतीची जी चुकीची वसुली चालू आहे ती थांबवावी असं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कुठतरी व्यक्त केल्यानंतर आता जिल्हा प्रशासन देखील कुठतरी टाळ्यावर आलेलं पाहायला मिळत आहे। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही जी वसुली सुरू आहे ती तात्पुरत्या स्वरूपात थांबवावी असे आदेश जे आहे ते आता बँक अधिकाऱ्यांना दिलेले कुठतरी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती देखील या संदर्भात गोठवण्यात आल्याचं एनडीटीव्ही मराठीवर बोलताना या सर्व शेतकऱ्यांनी सांगितलेलं होतं आणि हे बँकेचे जे काही खाते आहेत ती होल्ड काढून शेतकऱ्यांना आता जी सरकारकडून काही मदत मिळणार आहे, जे काही अनुदान मिळणार आहे ते थेट त्यांच्या खात्यावर जमा करा अशा प्रकारचे आदेश देखील आता जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते कुठतरी प्रशासनाला दिलेलं पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर ज्या पद्धतीने एनडीटीव्ही मराठीनं हा संपूर्ण प्रकार अगदी त्या संचितपूर गावामध्ये जाऊन समोर आणलेला आहे, त्यानंतर ना लोकप्रतिनिधींचा त्यांनी जो काही निषेध व्यक्त केला, त्याचबरोबर आपण ज्या सातत्यानं बातम्या दाखवलेल्या आहेत त्याला यश आलंय असं म्हणता येईल। आणि हे जे काही सक्तीनं शेतकऱ्यांची कर्ज वसुली चालू होती त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय आणि ही सक्तीची वसुली तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि सर्वसामान्यांची आणि खास करून शेतकऱ्यांची होणारी जी गळचेपी होती ते थांबवण्याचं काम एनडीटीव्ही मराठीनं केलेलं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि अशाच कार्यासाठी एनडीटीव्ही मराठी ही कायम कार्यशील असणार आहे।